आदरणीय राणे साहेब. जरा आश्चर्य ना, त्यांना मागे बसले आहेत ते बिचारे खालून वरून वाकून पाहत आहेत. जरा प्लीज असे. गोवर्धन गोशाळा आणि या गोशाळेचं उद्घाटन काही क्षणापूर्वी माननीय श्रीयुत देवेंद्रजी फडणवीस, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदेसाहेब, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री सन्माननीय नितेशजी राणे, पालकमंत्री माननीय निलेश राणे, माननीय दीपक केसरकर साहेब, माननीय रवींद्र चव्हाण, कार्याध्यक्ष भाजप महाराष्ट्र, सन्माननीय रवींद्र फाटक, सन्माननीय प्रमोद जठारजी, माननीय प्रभाकर सावंत, सन्माननीय दत्ता सामंत, सन्माननीय जिल्हाधिकारी अनिल पाटील, सन्माननीय चिरंजीव अभिराज राणे, चिरंजीव निमिष राणे, माजी आमदार राजन साळवी, सौ श्वेता कोरगावकर, श्री संदेश सावंत, मनीष दळवी, संजय पडते, श्री अशोक सावंत, समीर नरावडे, सर्व पदाधिकारी, सर्व शासकीय अधिकारी, मीडियाचे प्रतिनिधी, बंधूंनो, भगिनींनो, मित्र, आज एक वेगळा आगळा असा कार्यक्रम आम्ही राणे कुटुंबियांनी योजलाय, आखलाय आणि उद्घाटन राज्याचे माननीय मुख्यमंत्री, लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आमच्या एकनाथजी शिंदे यांच्या हस्ते आयोजित केला आहे. बांधवनो, आपणही इथे आल्यानंतर गोशाळा आपण अनेक पाहिल्या असतील वेगळ्या ठिकाणी, पण ही गोशाळा मी बनवताना किमान 1 डझन देशातील गोशाळा पाहिल्या. कशा बांधल्या आहेत, कशा गायीने ठेवल्या आहे, आणि ते पाहिल्यानंतर मी ठरवलं आपण पण गायीची सेवा करावी. गाय म्हणजे आपण माता मानतो, गाय पाळणं म्हणजे प्रगती आपली होईल या अपेक्षेने गाय पाळतो, सांभाळतो, सेवा करतो. आम्ही पण राणे कुटुंबियांनी या स्तुत्य हेतूने हा उपक्रम राबवायचं ठरवलं. गेली 3 वर्ष मी इथे या माळ रानावर पहिलं म्हणजे जमीन घ्यायला आलो, इथून आत आलो, माझं स्वागत केलं. झाडावर वाघ चढला होता, आम्हाला पाताच खाली उतरला आणि गेला. पहिलं दर्शन त्यांचं झालं. अशा रीतीने हा उपक्रम इथे राबवायचं ठरवलं आणि देशातील विविध भागात जाऊन आज आम्ही 150 गायी आणलेल्या आहेत, वेगळ्या जातीच्या आहेत. या देशातील प्रसिद्ध गिर गाय आहे, महाराष्ट्रातील लातूरमधील, मराठवाडा, कोकण सगळ्या भागातील आपल्या स्थानिक गायी आणल्या आहेत, त्या तुम्ही पाहू शकता. आणि माझा हेतू असा आहे की गाय आपण ठेवली, सेवा केली म्हणजे आमची भरभराट होईल, हा माझा हेतू नसून माझ्या जिल्ह्यातील, राज्यातील लोकांची हा व्यवसाय करून समृद्धी त्यांना मिळावी यासाठी त्यांना वेगळ्या जाती समजाव्या. कोणती जात किती लिटर दूध देते, कोणत्या गाईचं तूप महाग विकलं जातं, हे सगळं इथे शिकता यावं यासाठी या गायी वेगवेगळ्या ठिकाणी ठेवलेल्या आहेत आणि त्याचे एक्सपर्ट पण
आपल्याला याल तेव्हा मार्गदर्शन करायला तयार आहे. असं एकही हे नाही आहे. गोष्ट अशी आहे की त्याच्यातून आम्ही जे काही निर्माण करणार त्यातून पैसा नाही मिळणार. आम्ही शेणापासून गोबर गॅस बनवणार, शेणखत बनवणार आणि रंगही भिंतीला द्यायचा, रंगही बनवू. आम्ही शेण 5 रुपये किलोने घेणार आणि आम्ही गोमूत्र देशी गाईचं 8 रुपये लिटरने घेणार. म्हणजे यापुढे या जिल्ह्यातील शेणही फुकट जाणार नाही, देशी गाईचं गोमूत्रही फुकट जाणार नाही. ज्याला व्यवसाय करायचा असेल शेतकऱ्यांना त्यांनी पुढे यावं. आम्ही तुम्हाला लोनही जिल्हा बँकेकडून मिळवून देऊ, पण हा व्यवसाय करायला पाहिजे, तो तुम्ही करावा. आता आपल्या जिल्ह्याचं दरडोई उत्पन्न 2.5 लाख आहे. 2.5 लाख. मराठवाडा आणि विदर्भाचं काही सरासरी मला माहीत नाही, पण आम्ही 2.5 लाखावर. साहेब आमचा निर्धार आहे 1 वर्षात आम्ही 3.5 लाखाच्या वर जाण्यासाठी आम्ही सगळे प्रयत्न करतो. तुमच्याबद्दल चांगलं वाटलं बोललो तरी टाळ्या नेमक्याच वाटल्या. हां, मला वाटतं उन्हाचा परिणाम असला पाहिजे असोत. आणि म्हणून स्थानिक लोकांचं उत्पन्न वाढवावं. वाढलेलं उत्पन्न मुलांच्या शिक्षणासाठी, चांगले आहार मुलांना मिळावे, चांगले नागरिक तयार व्हावेत, शिक्षण घ्यावे आणि आमच्या कोकणात पण IAS IPS पासून चांगले कर्तबगार अधिकारी निर्माण व्हावे, हाही याच्या मागचा हेतू आहे. मी जास्त बोलणार नाही. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना जायचं आहे. माझा हेतू यासाठी सांगितला, हे सर्व अट्टहास आहे ना, हा इथल्या जनतेच्या फायद्याचा व्हावा. गाय म्हणजे गाय कशासाठी? तर गाय ठेवली आपण सुखी होऊ शकतो, समृद्धी येऊ शकते आणि त्यासाठी तुम्ही हे प्रयत्न करावेत. यासाठी माझा प्रयत्न आहे. आजच्या नंतर त्याला कामाला लागावं. तुम्ही निर्धार केव्हाही करा, माझं काय म्हणणं नाही. मी आमच्या या नेत्या मंडळींना मी गायी दाखवत होतो. आमचे माननीय मुख्यमंत्री पुढे, एकनाथजी मागे, चव्हाण साहेब त्याच्या मागे मी आणि नंतर अनेक नेते. एकनाथ शिंदे वारंवार मागे वळून चव्हाण साहेब मी पण असं करणार, म्हणजे एक तरी ठाण्यामध्ये निर्माण. म्हणजे तुम्ही पण निर्धार करून कंपाऊंडच्या बाहेर जावं, यासाठी उदाहरण म्हणून तुम्हाला मी सांगितलं. इथेच थांबतो. मी माननीय देवेंद्र फडणवीस, माननीय एकनाथजी शिंदे आणि चव्हाण साहेब यांचा अतिशय ऋणी आहे. फक्त मी म्हणलं साहेब गोशाळेचं उद्घाटनाला या, त्वरित आमंत्रण स्वीकारलं आणि आज आलेत. कोकणातलं ऊन कसं असतं त्याचा पण परिचय घेतला आणि म्हणून त्यांना आपण इथल्या देवदेवतांना प्रार्थना करू. या माझ्या सर्व नेत्यांना आमच्या रामेश्वराने कुलदेवतांनी उदंड आयुष्याने उत्तम आरोग्य देव अशी प्रार्थना करतो आणि रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आदरणीय राणेसाहेबांनी शून्यातून विश्व स्वतःच्या आयुष्यापासून आणि आता देखील आम्ही पाहिलंय इथे काय होतं, त्या शून्यातून विश्व निर्माण